ज्यांचं चरित्र आपण बघणार आहोत, ज्यांचं चरित्र आपण श्रवण करणार आहोत, ज्यांच्यामुळे भगवान परमात्मा पंढरी नगरीमध्ये विराजमान झाले। आई वडिलांची सेवा कशी करावी, आई वडिलांची सेवा केल्याच्या नंतर फक्त शिट्टी मारू देऊ नका। आई वडिलांची सेवा केल्याच्या नंतर देवाला सुद्धा तुम्हाला देवाकडे जायची गरज नाही, देव सुद्धा तुमच्या दारात उभं राहील। ज्यांचं चरित्र ऐकल्याच्या नंतर आम्हाला आमच्या आई वडिलांच्या सेवेचं फळ काय, आमच्या आई वडिलांची सेवा केल्याच्या नंतर काय आमच्या पदरात पडेल, भगवंत काय आम्हाला देईल, हे ज्यांच्या चरित्राकडे बघून आपल्याला कळतं। आणि आवर्जून सांगेल, गाथा पाठ आहे तुमची, ज्ञानेश्वरी पाठ आहे तुमची। घरात जर माईबापाची सेवा करत नसाल तर तो परमार्थ सुद्धा माझ्या भगवंताला मान्य नाही महाराज। कारण पांडुरंग नावाचा बाप आणि आई रखुमाई नावाची माय जोपर्यंत आमच्या घरात जिवंत आहे तोपर्यंत मला तरी असं वाटतं आपल्याला पांडुरंगाच्या पाया पडायची सुद्धा गरज नाही। घरात आई वडिलांची सेवा, माया बाप केवळ काशी, माया बाप केवळ काशी, जय हो। माया बाप केवळ काशी, माया बाप केवळ काशी। माय बाप केवळ काशी, तेने न जावी तीर्थाशी। आई वडिलांची सेवा केल्याच्या नंतर तीर्थाला सुद्धा जायची गरज नाही, हे आपल्याला पुंडलिकरायांच्या चरित्रातून शिकायला भेटतं। उच्च कुळामध्ये जन्म झाला, उच्च कुळामध्ये आई वडील ब्राह्मण आहेत, आई वडील धार्मिक आहेत, परंतु उतार वयापर्यंत काही संततीच नव्हती। आणि आयुष्यामध्ये जर संतती चांगली असेल तरच तुमच्या संपत्तीला किंमत आहे महाराज। तुमची संतती जर बिघडली ना मग तुमच्या ऐश्वर्याला वैभवाला सुद्धा काही उपयोग नाही महाराज, त्याचा काही उपयोग नाही। उच्च कुळामध्ये आमचा जन्म असावा, आमची जर आई पुण्यवान असेल तर जन्माला येणारं लेकरू हे शांत जन्माला येतं, लक्षात घ्या। आमच्या कुळात जर आमच्या वडिलांचं पुण्य असेल तर जन्माला येणारं लेकरू हे प्रतिष्ठित जन्माला येतं, लक्षात घ्या, प्रतिष्ठित। आमच्या जर संपूर्ण कुळाचं पुण्य असेल तर जन्माला येणारी संतान ही उदार जन्माला येते, आणि स्वतःचं पुण्य असेल तर जन्माला येणारी व्यक्ती भाग्यवान जन्माला येत असते। आईचं पुण्य, वडिलांचं पुण्य, कुळाचं पुण्य, स्वतःचं पुण्य। पण याच्या उलट जर आमच्या आईनं पाप कर्म केलेलं असेल ना मग त्या घरातलं लेकरू सारखं किरकिर 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 असंस्कारहीन जन्माला येतं। जर त्याच्या बापानं पाप कर्म केलेलं असेल तर त्या मुलाला समाजामध्ये मान मर्यादा प्रतिष्ठा राहत नाही, अजिबात राहत नाही। आणि जर त्याच्या वंशानं पाप कर्म केलेलं असेल
जन्माला येणारी संतान चिकट जन्माला येते, रुपया खर्च करीत नाही, खर्च करणार पण नको त्या ठिकाणी, वंशाचं पाप असेल. आणि जर तुम्ही स्वतः पापी असाल तर तुम्ही दरिद्री जन्माला याल. ज्या माणसानं आयुष्यात मागच्या जन्मामध्ये, पाठीमागच्या जन्मामध्ये तुमचं कर्म वाईट असेल, तुम्ही पापी असाल तर तुम्ही दरिद्री जन्माला याल. स्वतःचंही पुण्य असावं, आईबापाचंही पुण्य असावं आणि संपूर्ण कुळाचं सुद्धा पुण्य असावं. आणि पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर वारकरी संप्रदायाशिवाय तुम्हाला जोड नाही गाड्या. वारकरी संप्रदायाशिवाय जोड नाही तुम्हाला. पुण्याची पावती तुम्हाला भरभक्कम करून ठेवायची असेल, पुण्याचा साठा वाढत वाढत जावा असं जर वाटत असेल, हस्तं पवित्रं यदि दान पुण्यं, पादं पवित्रं यदि तीर्थयात्रा, मुखं पवित्रं यदि नामघोष. आपलं मुख एवढं पवित्र असावं, या मुखातून सदैव भगवंताचं भजन. आमची वाणी फार पुण्यवान असावी, पुण्यवान. पाय दिले भगवंतानं तर या पायानं एक का होईना तीर्थयात्रा घडावी, हात दिले तर या हातानं टाळी वाजवावी, या हातानं दान धर्म घडावा. हे आपल्या हात पायाचं कृत्य आहे महाराज. परंतु सगळं आहे तुमच्या आयुष्यामध्ये, जर चांगली संततीच नसेल तर काय उपयोग. आणि काही काहींना होत असते बघा, उतार वयामध्ये संतती होत असते, दुःख होतं. पुंडलिकांच्या आई, त्यांचं नाव आहे मुक्ताबाई, आणि पुंडलिकांचे वडील शास्त्री आहेत, पंडित आहेत, जानूदेव शास्त्री त्यांचं नाव. प्रचंड विद्वान पंडित, शास्त्राचा गाढा अभ्यास ज्यांचा आहे, वेद शास्त्र सगळं ज्यांच्या मुखोद्गत आहे, राजवाडा आहे, ऐश्वर्य आहे, वैभव आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, पण पोटी संतानच नाही. कुठेतरी उणीव मनामध्ये होती, भगवंता अरे सगळं दिलं पण संतती नाही दिली. भगवान परमात्म्याच्या कृपेनं मुक्ताबाई आणि जानूदेव यांच्या पोटी उतार वयाला एक पुत्ररत्न जन्माला आलं. पण ते पुत्ररत्न महाराज पहिल्यापासून खोडीचं, कारण ज्याचा घरात जास्त लाड होत असतो ना, बरोबर ना, घरात ज्याचा जास्त लाड होता, आपण म्हणतो बघा लाडानं येडं झालं. जे शेवटचं असतं ना आपल्या घरातलं, आपल्याकडं शेंडीफळ म्हणतात का काका, आमच्या इकडे शेंडीफळ म्हणतात. शेंडीफळ जे पार लाडानं येड होत असतं ना, ते शेंडीफळ असतं महाराज. ज्याचा अति लाड असतो ते शेंडीफळ असतं. आता पुंडलिकराया वयाच्या उतार वयाला झाले. पुंडलिकरायांचा एवढा लाड, प्रचंड लाड, त्यांच्या मुखातून शब्द निघावा आणि तो पूर्णच करावा असं आई वडिलांनी प्रचंड प्रेम दिलं. पण पुंडलिकराया लहानपणापासून हुशार सुद्धा तेवढेच होते. कारण का, मुळी बाप होता ज्ञानी. पुंडलिकरायांचे वडील शास्त्री होते, त्या काळचे विद्वान पंडित होते. पण महाराज विद्वान असून ती विद्वत्ता लेकराच्या अंतःकरणामध्ये गेली. जर कुळामध्ये बाप चांगला असेल ना, जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा, पोटा येता हरले पापा, ज्ञान देवा माय बापा. वडील पुण्यवान असावे महाराज. आमचा बाप कुळामध्ये पुण्यवान असावा, कारण जसं वडील वागतात तसं लेकरू वागत असतं. लक्षात घ्या. नाना प्रकारचे व्यसन करायचे, मग त्याचं पोरग टाळ घेऊन भजन करीन का? करेल का? नाही करणार. शास्त्री होते आणि शास्त्री असून त्यांचा जो गुण होता अभ्यासाचा, तो पुंडलिकाच्या अंतःकरणामध्ये चिकटला गेला. पुंडलिकराया हुशार होते, परंतु फार खोडीचे होते, फार खोडीचे. कुणाची खोड करायची, काही करायचं. तरुण वयामध्ये पुंडलिकराया आले आणि मोठं झाल्याच्या नंतर आपण म्हणतो मोठं झाल्यावर सुधरण, मोठं झाल्यावर सुधरण. पण पुंडलिकराया जसे जसे मोठे व्हायला लागले तसे त्यांच्या खोडी वाढत चालल्या. ते काही सुधारण्याचं नावच घेईना. आणि मग आपल्याकडे एक प्रथा आहे बघा, आपण काय म्हणतो, आता याचं लग्न करून टाका, म्हणजे जाग्यावर ये, याचं लग्न करा, याच्यावरती जबाबदारी टाका काहीतरी, म्हणजे याच्या खोडी बंद होतील. जबाबदारी पडल्याच्या नंतर माणूस सुधारतो. आपल्याकडे असं म्हणते तो. मग काही सुधारते आणि काही
काही असू दे, आपल्याला काय करायचं, आपलं नाही तसं. पुंडलिकरायांचं लग्न करायचं ठरलं. आता आपलं लग्न म्हटल्यावर महाराज आपल्या लग्नाचा थाट वेगळा असतो. पण एक सांगू, प्रभू श्री रामचंद्रांचं लग्न अवघे सेकंद उशिरा झालं, अवघे सेकंद उशिरा झालं महाराज. 14 वर्षाचा वनवास भगवंताच्या पदरामध्ये पडला. आमचं लग्न तर कित्येक तास उशिरा होतं. मग लग्नापासून जी झडझड आमची सुरू होते, तर जी शेवटपर्यंत ती कडेलाच जाते. परंतु पुंडलिकरायांचं लग्न ठरलं. परंतु कवी महिपती महाराजांच्या ग्रंथामध्ये पुंडलिकरायांच्या पत्नीचं नाव आलेलं नाही. कुळाचा परिचय आहे, पण त्यांच्या पत्नीचं नाव महिपती महाराजांनी भक्ती विजयमध्ये दिलं नाही. काय कारण असेल त्यांना ठाऊक, पण त्यांच्या पत्नीचं नाव अपरिचितच सांगितलेलं आहे. पण ज्या मुलीशी पुंडलिकरायांचं लग्न झालं ना, ती मुलगी दिसायला फार सुंदर होती आणि तिला लाडानं सासू सासरे सुनबाई म्हणायचे आणि पुंडलिकराया तिला सखे म्हणायचे. सखे हा शब्द पुंडलिकरायांच्या चरित्रामध्ये आलेला आहे. पुंडलिकराया आपल्या पत्नीला सखे म्हणायचे. परंतु महाराज तरुण वय असतं आणि तरुण वयामध्ये मुलं एखाद्या मुलीवरती एवढं भाळतात, प्रचंड भाळतात की त्यांना सगळ्या गोष्टीचा विसर पडतो, विषयाधीन होऊन जातो. तीच प्रक्रिया पुंडलिकरायांच्या आयुष्यामध्ये घडली. स्वतःच्या पत्नीच्या सौंदर्यावरती एवढे भाळले पुंडलिकराया लग्नानंतर, एवढे भाळले. पुंडलिकरायांच्या पत्नीनं सखीनं दळण दळायला जरी घेतलं ना, अगं सखी दळण दळू नको, तू फार नाजूक आहे, तुझे हात फार नाजूक आहेत, तुझ्या हाताला त्रास होईल, तू दळू नको. अहो काय बोलता तुम्ही, स्त्रीचा जन्म आहे माझा आणि मला करावं लागेल, तू करू नको, मी करतो. पुंडलिकरायांनी दळण दळावं. इतके आहारी गेले होते पत्नीच्या, इतके सौंदर्यावरती भाळले होते. तिनं कपडे धुवायला घेतले, भांडे धुवायला घेतले. अगं सखे तू कपडे धुवू नकोस ग, सखे तुझे हात खराब होतील, तू नाजूक आहे, मी धुतो ना कपडे. हल्ली याच्या पलीकडे काही जण याच्या व्यतिरिक्त दुसरं सुद्धा काही करत नाही. काही जण फारच बायकोच्या आरी जातात. असो, आपली लक्ष्मी आहे ती, तिला जपलं पाहिजे, मान मर्यादा तरी पाहिजे ना कमीत कमी. समाजामध्ये आपण बाई म्हणून जन्माला आलो, तुम्ही येरी कलेक्टर व्हा, पण आपल्या घरामध्ये आपला दर्जा हा नम्र असावा. तुम्ही कितीही मोठ्या व्हा, आपल्या घरामध्ये आपल्या मालकासमोर, आपल्या आई वडिलांसमोर, आपल्या सासू सासऱ्यांसमोर आमचा भाव नेहमी नम्र असावा. हे घरातल्या चांगल्या सुनेचं लक्षण आहे महाराज. पण आता पुंडलिकरायांनी सखेला डोक्यावरती घेतलं. डोक्यावरती घेतल्याच्या नंतर आता प्रसंग असा घडला, प्रचंड लाड सुरू झाले. आता एक दिवस पुंडलिकरायांच्या मातोश्री मुक्ताबाई धुणं धुत होत्या. आता धुणं धुता आईसाहेबांचं लक्ष गेलं कोपऱ्याकडे, तर पुंडलिकराय भांडे घाशीत होते आणि त्यांची पत्नी पलंगावरती बसलेल्या होत्या. पुंडलिकरायांच्या मातोश्री पुंडलिकरायांच्या जवळ गेल्या. पुंडलिका, वय झालेलं होतं महाराज, चालता येत नव्हतं तरी धुणं धुत होत्या. पुंडलिका, अरे तुला हाताच्या फोडाप्रमाणे वाढवलं तुला लेकरा, मी लहानपणापासून काही काम करू दिलं नाही रे राजा, आणि आता तू भांडे घासतो. राग आला आईसाहेबांना, राग आला. महाराज जे लेकरू एवढं लाडात वाढलं, त्यानं ही कामं करावी. पुंडलिकरायांच्या मातोश्री त्यांच्या पत्नीकडे गेल्या आणि सासूच्या थोड्याशा धाकानं आणि आईच्या प्रेमळ अंतकरणानं तिला सांगितलं, बाळा अगं तू मुलगी आहेस, घरामध्ये आम्ही तुझे प्रचंड लाड करू, परंतु लाड करत असताना कमीत कमी पतीची मर्यादा तरी तू ठेव. माझा पुंडलिक भांडे घासतो ग, माझा पुंडलिक धुणं धुतो ग, तुझ्यासाठी दळण सुद्धा करतो, असं करू नको ग. माझ्या पुंडलिकानं लहानपणापासून काही केलेलं नाहीये. आता हिला इतका राग आला महाराज, आणि एखाद्याला सवयच असते, थोडं समजून सांगितलं की स्वतःचं डोकं वापरत असतं. हिला राग आला, माझे पती माझ्यावरचं काम करतात आणि हिला काय झालंय, रात्रीचा प्रहर आहे, रात्रीच्या वेळी ही पुंडलिकरायांच्या जवळ गेली. पुंडलिकरायांनी सांगितलं, सखी काय झालं का, चेहरा का पडला, ती तुमची आई, तिला काही कळतं का, माझा नवरा मला जीव लावतो, तिच्या काय पोटामध्ये दुखतं, नको नको ती बोलली तुमची आई
होतं आईसाहेबांचं, वडिलांचं. पुंडलिकराय वट्यावरती आले, स्वतःच्या आईला आवाज दिला, ए थेरडे. आई म्हटले नाही हो, आई म्हटले नाही, ए थेरडे, कोणत्या अधिकारानं माझ्या पत्नीला बोललीस ग तू? बाळा रे काय बोलतो पुंडलिका? अरे या हातानं तुला वाढवलंय, तुझी आई आहे मी, असं काय बोलतोस पुंडलिका? पुंडलिकराय म्हटले, हे बघ, माझ्या पत्नीला एक अपशब्द जरी बोलली तरी तुझ्या कंबरड्यामध्ये लात घालीन. हे अपशब्द आतमध्ये बसणारे पुंडलिकरायांचे वडील ऐकत होते आणि वडील बाहेर आले काठीचा आधार घेऊन. काठीचा आधार घेतल्याच्या नंतर जानुदेव शास्त्री म्हणतात, पुंडलिका, हाडाचं काडं रक्ताचं पाणी करून 9 महिने 9 दिवस ज्या आईनं स्वतःच्या उदरात तुला वाढवलं पुंडलिका, त्या आईच्या कमऱ्यामध्ये लात घालायला तयार झाला तू तुझ्या पत्नीच्या सांगण्यावरून. काय केलं नाही रे आतापर्यंत तुझ्यासाठी? आणि बरीच मुलं हल्ली आई वडिलांकडे म्हातारपणे लक्ष देत नाही. महाराज, आमचे आई वडील आमचं दैवत आहे, आमचे आई वडील आमचा देव आहे. आणि काही जण मेल्याच्या नंतर आई वडिलांना कोणी हार आणतं, कोणी फुल आणतं, कोण वर्ष श्राद्ध करतं, कोण दावा करतं. जिवंतपणे तुमच्या माईबापाची सेवा करा. अहो मेल्याच्या नंतर ते सुद्धा म्हणतील, जिवंतपणे तर आमच्याकडे लक्ष दिलं नाही आणि मेल्यावर का रडतो रे? मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजले. मेल्यावरती रडतो कशाला, मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ घशाला, उगीच ताण नको देऊ घशाला. नको देखावा दाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजले. माझ्या कुशीतला आसुनी तू बाळ, माझ्या जीवाचा बनलास काळ, माझ्या जीवाचा बनलास काळ. जीवनभर तुझे पुरविले लाड, राहुनी सांग सकाळी उपवास. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजले. जिवंतपणी पुसले नाही, आता कशाला म्हणतोस आई, आता कशाला म्हणतोस आई. मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजले. आयुष्यभर हाडाचं काड रक्ताचं पाणी करून जे माईबाप सांभाळतात त्या आई वडील, अरे पुंडलिका, तुझ्या आईनं फार त्रास सहन केला रे, उतार वयामध्ये तू झालाच असं बोलू नको. आईला थेरडी म्हणतोस रे पुंडलिका, अरे आईच्या कमरामध्ये लात घालायला तयार झालास रे, तू काय बोलतो? वडिलांच्या हातामध्ये काठी आहे आणि पुंडलिकाचे उद्गार आई वडिलांच्या अंतकरणामध्ये काळजाला घुसत होते. ते शब्द म्हणजे शस्त्र होते. पुंडलिक एक 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 शब्द असा फेकत होता, आई वडिलांचं हृदय फाटत होतं. पुंडलिक राया स्वतःच्या वडिलांना म्हटले, हे थेरड्या, अरे तू काय बोलतोस? मला आईच्या कंबरड्यामध्ये लात घालीन तर तुलाही घाबरणार नाही मी. का माझ्या संसाराचं वाटोळं करतो? का माझ्या पत्नीला अपशब्द बोलतो? काय अधिकार आहे तुमचा? हे शब्द ज्यावेळी पुंडलिक रायांच्या
वडिलांनी ऐकले, पुंडलिकानं पहिली लाथ आईच्या कमरामध्ये घातली. महाराज आई जागेवरती कोसळली. पुंडलिकरायानं दुसरी लाथ स्वतःच्या वडिलांच्या कमरेमध्ये घातली. 2 पायऱ्या ओलांडत ओलांडत त्यांचे वडील खाली पडले. हाताला खरचटलं, गुडघ्याला लागलं, प्रचंड वेदना होऊ लागल्या. आई वडिलांना ढकलून दिलं. पुंडलिकराया आपल्या पत्नीच्या महालात गेले, आपल्या पत्नीच्या जवळ गेले आणि इकडे पुंडलिकरायांचे वडील म्हटले, का ग आतापर्यंत ज्या पुंडलिकाला एवढा जीव लावला, एवढं प्रेम दिलं, तर पुंडलिका असं वागेल असं वाटलं होतं का ग तुला? अहो जाऊ द्या, हो आपलं लेकरू ते घातली लाथ एखादी ज्ञानपत्रामध्ये, आपलंच लेकरू आहे. लाथ मारून सुद्धा जे तुम्हाला आशीर्वाद देतात ते आई वडील आहेत. महाराज तुम्ही अपशब्द बोला आई वडिलांना, पण तरी सुद्धा ते तुम्हाला अंतःकरणातून आशीर्वादच देतील. अहो फेकून तुकडा द्या तरी आईच्या अंतःकरणातून आशीर्वादच तुमच्यासाठी बाहेर पडेल. पुंडलिकरायांचे वडील म्हटले, आता अजिबात इथे थांबायचं नाही. ज्या घरात आपला अनादर होतो, ज्या घरामध्ये पुंडलिका स्वतःच्या पत्नीच्या एवढ्या आहारी जातो, त्या घरामध्ये आपल्याला राहायचं नाही. आणि जानुदेव शास्त्रींनी बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, बाहेर जाण्याची वाट धरली, परंतु आईसाहेबांनी हात जोडले, मुक्ताबाईंना हात जोडले. अहो जाऊ नका, आपला पुंडलिक नादान आहे, वयाच्या ओघामध्ये बोलला असेल आपल्याला, आपलंच लेकरू आहे, घ्या ना त्याची चूक पदरामध्ये, अजिबात जमणार नाही. त्याला एवढं कळत नाही का आई वडिलांना कोण मारतं का? आईच्या कमरामध्ये लाथ घातली, मलाही मारलं. तुला यायचं असेल तर ये, नाहीतर राहा पुंडलिकापाशी. परंतु मुक्ताबाईनं विचार केला, पतीशिवाय पत्नीचं आयुष्य हे अर्ध आयुष्य आहे. तुमच्या आयुष्यात सगळे नाते असतील, परंतु तुमच्या पाठीशी पतीचा हात नसेल तर सगळी नाती धोका देणारी आहे. पतीची साथ आयुष्यभर लागते. महाराज पुंडलिकाच्या आईनं सांगितलं, काय करू मी इथं राहून, तरी मला तुमच्या सोबतच यायचंय. उंबरठ्याच्या बाहेर पाय टाकला महाराज मुक्ताईनं आणि जानुदेव शास्त्रींनं. आईसाहेबांचे डोळे रडत होते, प्रचंड डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. सारखं मागं वळून बघावं. आता माझा पुंडलिक म्हणेल, आई चुकलं ग माझं, माफ कर मला, घरात चल, आता माझा पुंडलिक येईल, आता माझा पुंडलिक येईल. असं करता 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 आई वडील चालत 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 वयोवृद्ध आई वडील एका गावातून दुसऱ्या गावात, दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात, असं एक 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 गाव घेत घेत ज्या गावात जावी त्या गावात भिक्षा मागावी. भिक्षा मागून स्वतःचा उदरनिर्वाह करावा. एक टायमाचं भोजन सुद्धा वेळेला भेटत नव्हतं. कसा तरी उदरनिर्वाह करावा. गावातल्या मंदिरामध्ये मुक्काम करावा. आणि एक 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 मुक्काम गाठत गाठत मुक्ताई माता आणि जानुदेव शास्त्री काशी विश्वेश्वराच्या दारामध्ये, काशी तीर्थक्षेत्रामध्ये गेले. घाटावरती बसावं, भिक्षा मागावी, कुणी शिळे तुकडे द्यावे तेच खावे. अंतकरण रडत होतं. इकडे 6 महिने उलटून गेले. पुंडलिकाचा, त्याच्या पत्नीचा संसार सुखाचा चालला होता. परंतु पत्नीनं 6 महिन्याच्या नंतर पुंडलिकाला सांगितलं, अहो 6 महिने झाले तुमचे आई वडील आपल्यामध्ये नाहीत. कुत्र्याला मांजराला भाकर टाकतोच ना आपण, त्यांना तशी टाकू, तुम्ही या, त्यांना घेऊन या. पुंडलिकराय म्हटले, त्यांचं नाव सुद्धा काढू नको माझ्या समोर. अहो कुत्र्याला भाकरी टाकतो, मांजरीला भाकरी टाकतो, त्यांची भाकरी यांना टाकत जाऊ, त्यांना घेऊन या, तेवढीच आपल्या घराची राखण होते. मी तरी एकटी काय काय करणार? पुंडलिकरायांच्या मनामध्ये विचार आला आणि निघाले आपल्या आई वडिलांच्या शोधेला. सखेनं सांगितलं, मी एकटी तरी घरामध्ये काय करणार, एकटी काय करू मी घरामध्ये, मला तुमच्या सोबत यायचंय. अगं तुझे पाय नाजूक आहेत, चालताना तुला त्रास होईल. सखे मी तुला खांद्यावरती घेतो. पुंडलिकरायांनी स्वतःच्या पत्नीला असं खांद्यावरती घेतलं. एक 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 गाव उलटत 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 आई वडिलांच्या शोधेसाठी निघाले पुंडलिकराया त्यांच्या पत्नीसह. आणि 2-3 दिवसाच्या मुक्कामावरती त्यांच्या पत्नीला भूक लागली आणि सांगितलं, हो मला भूक लागली. शेजारी मोसंबीचा बाग होता.
मोसंबीच्या बागाच्या जवळ गेले. पुंडलिकरायांना पत्नीनं सांगितलं एखादी मोसंबी आणा, मला खायची आहे. त्यावेळी पुंडलिकरायांनी स्वतःच्या पत्नीला झाडाच्या गारव्यामध्ये सावलीमध्ये बसवलं आणि बसवल्याच्या नंतर स्वतः मोसंबी आणण्यासाठी त्या बागात गेले. परंतु मोसंबीला हात लावणार तोच एक उद्गार बाहेर पडला, अरे मूर्खा, तुला कळतं का काही? इजाजत न घेता, कुणाची परवानगी न घेता जर या मोसंबीला तू हात लावशील तर जळून भस्म होशील. पुंडलिका, हात लावू नकोस. आभाळ कोसळल्यासारखं झालं. पुंडलिकराय विचार करतात, असं काय या मोसंबीमध्ये, असं काय या बागेमध्ये? त्यावेळी त्या कामगारानं सांगितलं, ही बाग सामान्य माणसाची नाहीये, ही बाग फार मोठ्या माणसाची आहे, फार मोठ्या स्वामींची आहे. कोण आहेत ते? मला भेटायचंय त्यांना. पुंडलिकराय रागाच्या तोरामध्ये एका आश्रमावरती गेले आणि त्या आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर एक आश्चर्य बघितलं. अगदी मळालेल्या 4-5 स्त्रिया, अगदी 12 महिने आंघोळ केली नाही तर माणूस कसा दिसेल, अगदी एवढ्या प्रचंड मळालेल्या 4-5 स्त्रिया एका झोपडीमध्ये जात होत्या. पुंडलिकरायांनी बघितलं, झोपडीमध्ये गेल्याच्या झोपडीमध्ये जाताना बघितलं आणि 5 मिनिटाच्या नंतर त्याच स्त्रिया लखलखीत होऊन बाहेर आल्या. अप्सरा होऊनच आल्या. जाताना तर अगदी कशा तरी दिसत होत्या, मळालेल्या होत्या आणि येताना अशा एवढ्या निर्मळ अगदी देवीसारख्या कशा आल्या. पुंडलिकाला राहवलं नाही म्हणून त्या स्त्रियांच्या जवळ गेले. पुंडलिकरायांना विचारलं, प्रणाम केला. म्हटले, का हो, तुम्ही जाताना तर फार मळालेल्या होत्या आणि येताना एवढ्या सुंदर कशा झाल्या? ए पुंडलिका, अरे माझं नाव यांना परिचित आहे. पुंडलिका, अरे तुझ्यासारखी पापी माणसं आमच्यामध्ये येतात, आम्ही काही सामान्य स्त्रिया नाहीयेत. ही गंगा आहे, ही नर्मदा आहे, ही कृष्ण आहे, ही गोदावरी आहे, आम्ही नद्या आहोत. पुंडलिका, अरे तुझ्यासारखे पापी माणसं काशी तीर्थक्षेत्रामध्ये येतात, गंगेमध्ये स्नान करतात, आई वडिलांची सेवा न करणारे तुझ्यासारखे पापी आमच्यामध्ये पाप ठेवून येतात आणि ते पाप विसर्जन करण्यासाठी आम्ही या मठावरती येतो आणि इथं झाडून घेतलं, भांडी घासली की आमचं तेज आम्हाला पुन्हा प्राप्त होतं. आता तर पुंडलिकाला वाटलं की या मठामध्ये असं आहे तरी काय, एवढ्या मळालेल्या स्त्रिया नद्या इथं झाडलोट करतात आणि स्वतःचं तेज त्यांना प्राप्त होतं, पुन्हा आपल्या जागेकडे प्रस्थान करतात, असं आहे तरी काय. पुंडलिकरायांनी झोपडी ज्या मठामध्ये गेले त्या मठात एक अशी कुटिया होती. त्या कुटियेमधलं दारामध्ये प्रवेश केला, पण पुंडलिकराया दारात आले की ते दार आपोआप लागलं गेलं. दार वाजवलं, असं कटकट कटकट कटकडी वाजवली, कटकटकडी वाजवली. आतमधून आवाज आला, अरे मूर्ख पुंडलिका, तुला लाज वाटते का? इथे कसा आलास तू? कुणाची परवानगी घेतली? तुला लाज वाटते का इथे येण्यासाठी? तू येऊ नको, चालता हो. अरे यांना सुद्धा माझं नाव माहिती आहे. कसं काय माहिती आहे? दार तर उघडायला तयार नाही. पुंडलिकरायांनी दाराची जी फट असते ना, त्या फटेतून असा एक डोळा बघितला आणि त्या फटीतून त्यांनी एक दृश्य बघितलं. आतमध्ये एक विद्वान साधू बसलेले होते. ते साधू काम करत होते, भांडी घासत होते, त्यांच्या झोपडीमध्ये काम करत होते, काय असेल घरचं काम करत होते. आणि त्यांची शेंडी होती महाराज, त्यांच्या शेंडीला दावं बांधलेलं होतं. दावं, ज्यांच्या शेंडीला दावं बांधलेलं होतं तो व्यक्ती सर्वसामान्य नव्हता. त्या व्यक्तीचं नाव होतं कुक्कुट स्वामी. स्वतःच्या शेंडीला दोरी बांधलेली आहे आणि काम करता करता अशी मान हलवतात. ती दोरी बरोबर जिकडे जाते ना तिकडे एक मोठा चोपाळा बांधलेला आहे आणि त्या चोपाळ्यामध्ये वयोवृद्ध आई वडील आहेत. पुंडलिकानं दार तोडलं, कुक्कुट स्वामींच्या जवळ गेला. अहो तुम्हाला कळतं का काही? शेंडीला दावं बांधलेलं आहे आणि काम करता करता तुम्ही काय करताय झोपाळ्यामध्ये? त्यावेळी कुक्कुट स्वामी म्हटले, मूर्ख पुंडलिका, चालता हो माझ्या घरातून. तुझ्यासारख्या माणसाला इथे माझ्या घरामध्ये जागा नाहीये. अहो कोण आहेत पण ते झोपाळ्यात झोपलेले? पुंडलिका, मूर्ख पुंडलिका. माझे शब्द नाही, कुक्कुट स्वामींचे शब्द आहेत. मूर्ख पुंडलिका, अरे चोपाळ्यामध्ये झोपलेले माझे आई वडील आहेत. आई वडिलांची झोप मोडू नये म्हणून मी माझ्या शेंडीनं त्यांना झोका देतोय. माझं कामही मला करायचं आहे. अहो पण आता नद्या तुमच्या घरी आल्या, पवित्र होऊन गेल्या. पुंडलिका ते त्यांचं काम करण्यासाठी आल्या होत्या. एक शब्द सुद्धा
काढू नको, तू बोलला तर माझ्या आई वडिलांची झोप मोडेल. पुंडलिका एवढं पाप केलं रे तू तुझ्या आयुष्यामध्ये, फक्त आई वडिलांची सेवा करतोय म्हणून सगळ्या नद्या आज माझ्या दारामध्ये येतात. थरत 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 पुंडलिकराया कापायला लागले. लट 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 लट. मी तर माझ्या आईच्या कमरामध्ये लात घातली, मी माझ्या वडिलांना हाकलून दिलं. पुंडलिकरायांनी कुकुट स्वामींच्या मठामधून पळ काढला. स्वतःची पत्नी दिसली, तिचाही त्याग केला आणि प्रत्येक गावामध्ये जायचे. माझ्या आईनं या रंगाचं लुगडं घातलेलं आहे, माझ्या वडिलांनी असं धोतर घातलेलं आहे, असं जोडपं बघितलं का हो तुम्ही? गावातले लोक सांगायचे, हा 2-3 महिन्यापूर्वी आले होते, गावात भिक्षा मागितली, मंदिरामध्ये मुक्काम केला. कुठं गेले होते जोडपं? पुंडलिकानं विचारावं, कुठं गेलं ते जोडपं? या दिशेनं गेलं, गावकऱ्यांनी सांगावं. पुंडलिकरायांनी त्या दिशेनं जावं, पायामध्ये चप्पल नाही, काटे टोचतात, दगड टोचतात, परंतु मागचा पुढचा विचार न करता निघाले. प्रत्येक गावामध्ये जावं, तोच प्रश्न विचारावा, माझी आई होती, माझे वडील होते, दिसले का हो? गावकऱ्यांनी तेच उत्तर द्यावं. असं एक 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 गाव करता करता पुंडलिकराया प्रयागराज काशी तीर्थक्षेत्रामध्ये आले. काशी तीर्थक्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर पुंडलिकरायांनी इकडं तिकडं शोध घेतला आपल्या आई वडिलांचा. समोर एक कोपऱ्यात पडलेलं जोडपं दिसलं, पण ते जोडपं आंधळं होतं महाराज. दुसरे तिसरे कोण नव्हते, ते पुंडलिकरायांचे आई वडील होते. पुंडलिकराय म्हणतात, माझी आई तर आंधळी नव्हती, माझे वडील तर आंधळे नव्हते, यांची अशी अवस्था कशी झाली? पुंडलिकराया त्यांच्या जवळ गेले, अंगाची नुसती काडी झाली होती, आई वडिलांच्या नुसती काडी झाली होती. पुंडलिकराया जवळ गेले आणि पुंडलिकरायांनी स्वतःच्या आईचे पाय धरले. पाय धरल्याच्या नंतर पुंडलिकरायांची आई म्हटली, बाळा, अरे कोण आहेस रे तू? तुला ओळखलं नाही मी, आम्ही कोण आहेस तू? पुंडलिकाच्या डोळ्यातला एक 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 अश्रूचा थेंब आईच्या पायावरती पडत होता. आई व्याकुळ अंतकरणानं विचारत होती, काय नाव आहे तुझं? कोण आहेस तू? तुला भूक लागली का रे बाळा? तुला काय हवंय सांग ना बाळा मला. काहीच नको, काहीच नको, फक्त मान हलवावी. त्या आईनं पुंडलिकरायांचा हात असा हातामध्ये घेतला आणि स्पर्शानं ओळखलं, हा माझा पुंडलिक आहे. आईच्या डोळ्यामध्ये पाणी होतं महाराज, पण लेकरू उशिरा का होईना माझ्या जवळ आलं. पुंडलिका, कुठं होतास रे लेकरा? आम्ही घर सोडल्यापासून तुझा संसार सुखाचा झाला ना रे पुंडलिका? आम्ही होतो त्यावेळी तुझ्या पत्नीला बोलायचो रे, गुन्हा झाला आमचा. लहानपणी तू फार चुका केल्या पुंडलिका, आम्ही घेतल्या ना रे पदरात. आमची एक चुका पदरात घेऊ शकलो नाही तू. सांगितलं असतं तर तुझ्या पत्नीला काही काम करू दिलं नसतं रे. का असं वागलास? पुंडलिकरायांचं अंतकरण रडत होतं. आईच्या पायावरती डोकं ठेवलं. आई, मोठ्यानं आईच्या नावाचा टाहो फोडला. आई ग, मला जेवलं नाहीस खरे तू? इकडं तिकडं चापलं आंधळ्या डोळ्यानं. शिळे तुकडे आणले होते, मिळाले होते, पुंडलिकाच्या तोंडात घातले. महाराज, आईचं अंतकरण तसंच असतं. तुम्ही आईकडे लक्ष द्या, नका देऊ, काही करा, पण आई तुम्हाला प्रेमच देईल महाराज, प्रेमच देईल. आई वडील आम्हाला जिवंतपणे नाही कळत. ज्यावेळी आमचे आई वडील फोटोमध्ये निघून जातात ना, त्यावेळी त्यांची किंमत कळते. आई वडील आहेत तोपर्यंत त्यांच्या पायावरती डोकं ठेवा. नाही ऐकू येत म्हातारपणी, नाही दिसत म्हातारपणी, नाही चालता येत म्हातारपणी, पण लहान असताना ज्या आईनं आमचं सगळं संगोपन केलं, आमची विष्ठा काढली, ती आई म्हातारपणी. आणि मी तर आवर्जून सांगेल, 4 भाव असावे, आणि ज्याच्या दारात आई वडिलांचा प्राण जाईल त्याच्यासारखा श्रीमंत पोरगा जगाच्या पाठीवरती शोधून सापडणार.
शेवटपर्यंत आमच्या दारातच असावे. पुंडलिका दमलास का रे? धर धर 2 घास खा. आई मी दमलो नाही. आई ग म्हणून हाक मारली. आई मला माफ कर. आई माझं चुकलं. आई माझं चुकलं ग. मी फार मोठी चूक केली. आई वडील दैवत आहे माझ्या लक्षामध्ये आलंच नाही ग. आई मला माफ कर. बाळा अरे तू कसा का होईना पण आमच्या जवळ आलास ना रे. काही अडचण नाही रे पुंडलिका. ठीक आहे आम्ही ठीक आहोत. तुझा संसार सुखाचा चाललाय ना रे. स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी होऊ द्या पण जी सदैव लेकराच्या आयुष्याचा विचार करते तिला आई असं म्हणतात महाराज. आईचं अंतकरण हे विशाल अंतकरण असतं. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा. ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत, त्याला मायेची किंमत विचारा. आई मायेचा सागर, समृद्धीची घागर, चैतन्याचा जागर असते. आई भाजीतलं मीठ, हक्काचं व्यासपीठ असते दादा. आई ही आईच असते, नसते सांभाळणारी दाई. असल्यावर कळत नाही आणि नसल्यावरती मिळत नाही. समुद्राची शाई, आकाशाचा कागद, साक्षात सरस्वती माता देखील आईचे उपकार लिहायला बसली तरी नाही लिहू शकत महाराज. कारण स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आई म्हणजे आमचं दैवत आहे. आणि शास्त्रानं सुद्धा सगळ्यात अगोदर अधिकार हा आई वडिलांना दिला. मातृदेवो भव, पितृदेवो भव. देवाच्या अगोदर, गुरुच्या अगोदर आई वडिलांना स्थान दिलं. पुंडलिकरायांच्या वडिलांकडे पुंडलिकानं बघितलं बाबा, परंतु पुंडलिकराय असं म्हणतात बापाला राग थोडा लवकर येतो. मान फिरवली. कोण आहेस तू? ओळखत नाही मी तुला. कमरामध्ये लाथ घातली त्यावेळी कुठं गेलं होतं तुझं प्रेम? कुठं गेलं होतं तुझं वात्सल्य? तुझ्या लक्षात आलं नाही का आई वडिलांच्या कमरेमध्ये लाथ घातली? लाज वाटत नाही का? मला बाबा म्हणू नको. पण आईनं समजून सांगावं लेकरू आपलंय हो. होत असते लेकराकडून चूक, घ्या ना पदरामध्ये. आई म्हणते पुंडलिका डोळे भरून बघायचं होतं रे तुला, पण आता आम्ही दोघं आंधळी झालो. डोळे भरून बघू शकत नाही पुंडलिका तुला. आई बाबा काळजी करू नका. मी तुम्हाला घ्यायला आलोय. मी तुम्हाला नेण्यासाठी आलोय. बाबांना सांगावं पुंडलिका चुकीचं प्रायश्चित्त केलं, तुझा गुन्हा माफ झाला. पण ज्या घरात तू आम्हाला लाथ मारली ना त्या घरामध्ये आम्ही परत येणार नाही. ठीक आहे बाबा, तुम्ही जेव्हापासून घरातून आले ना माझ्या घराची राख रांगोळी झाली. घरी तुम्ही नाही जाणार तर मी सुद्धा नाही जाणार. काशी विश्वेश्वराच्या दारातून काशी विश्वेश्वराचं दर्शन केलं पुंडलिकरायांनी. आपल्या आई वडिलांनाही काशी संपूर्ण फिरवली आणि आपल्या आई वडिलांना खांद्यावरती घेतलं. आणि पुंडलिकराया भजन करत करत एका गावाहून दुसऱ्या गावात, दुसऱ्या गावाहून तिसऱ्या गावात भजन करत करत. पण पुंडलिकराया भजन कुणाचं करत होते? विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा
भगवंताचं भजन करत 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 आई वडिलांना खांद्यावरती घेऊन पुंडलिकराया वाळवंटामध्ये आले. रोज भिक्षा मागून आणावी, आपल्या आई वडिलांना खाऊ घालावं आणि रोज संध्याकाळी जोपर्यंत आपल्या आई वडिलांना झोप लागत नाही तोपर्यंत पाय दाबावे, आईचे पाय दाबावे, वडिलांचे पाय दाबावे, त्यांना स्नान घालावं, त्यांचा मेकअप करावा, त्यांना गंध लावावा, त्यांना टिळा लावावा, त्यांना पावडर. तुम्ही म्हणाल तेव्हा पण पावडर होती का? हा होती, तेव्हा पण पावडर होती. आपल्या आई वडिलांचा शृंगार करावा, आपल्या वडिलांना आईला सजवावं, निरनिराळ्या गोष्टी सांगाव्या. त्यांना दिसत नव्हतं तर सगळं जग दाखवून द्यावं पुंडलिकरायांनी. आई इथे असं आहे, आई तिथे तसं आहे. पत्नीचा त्याग केला आणि आईच्या सेवेमध्ये रममान झाले. आता इथं जोडून 2 कथा आलेल्या आहेत. पुंडलिकरायांच्या भक्तीसाठी आई वडिलांची सेवा बघून भगवान परमात्मा द्वारकेहून पंढरीला आले. पण त्याच्याही अगोदर रखुमाई माता आणि भगवान परमात्म्याचे भांडणं झाले होते. रखुमाई माता देवाला म्हटल्या, का मी तुमची लाडकी पत्नी आहे, पण माझं नाव तर कोणी घेतच नाही. सगळे राधेश्याम 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 म्हणतात, माझं नाव कोणी घेत नाही. रुक्मिणी कृष्ण असं कोण म्हणतं का? तुमच्या जवळ राहायचंच नाही म्हणले मला. कोण म्हणलं? आदिमाया शक्ती, जिच्यापासून संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती आहे, ब्रह्मा विष्णू महेश, जी लक्ष्मी सगळ्यांना हवी हवीशी वाटते, त्या रखुमाई माता भगवंताला म्हटल्या, देवा मी तुमच्यावरती इतकं प्रेम करते, पण समाज राधेचंच नाव घेतो. राधा म्हणजे प्रेम, राधा म्हणजे भक्ती, राधा म्हणजे श्रद्धा, राधा म्हणजे विश्वास. जिथे भक्तीची धारा वाहते ना तिथे राधेचं आवरण असतं महाराज. राधा नावामध्ये प्रचंड ताकद आहे. एकदा वाणीनं राधा म्हणावं, राधा म्हणजे भक्ती आहे. एकदा राधा म्हटलं की तुमच्या जीवनाची बाधा गेलीच समजायची. तिचं नाव आमच्या मुखानं यावं. राधेचं नाव घेतलं तर शुक महाराजांना 6 महिने समाधी लागत होती महाराज. राधा म्हणजे प्रेम, राधा म्हणजे भक्ती. देवा मी एवढं प्रेम करते तुमच्यासाठी, तुमच्यावरती एवढं प्रचंड प्रेम करून सुद्धा हा समाज तुमच्या समोर माझं नाव घेत नाही. हा समाज राधा कृष्ण म्हणतो, राधेश्याम म्हणतो. तुमच्याजवळ राहायचंच नाही म्हटलं. रखुमाई माता रुसून पंढरीला आल्या. त्यावेळी पंढरपूर नव्हतं. रुसून तिथं आल्या. मग आपल्या पत्नीचा शोध घेत घेत शोध घेत घेत शोध घेत घेत जिथे पुंडलिकरायांनी आई वडिलांची सेवा केली, भगवंताला वाटलं यानं आई वडिलांची एवढी सेवा केली, आता त्याच्या भेटीला आपण गेलं पाहिजे. भगवान परमात्मा गरुडावरती स्वार झाले. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गगनी झळकला, गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. पुंडलिकानं आई वडिलांची भक्ती केली, त्याच्या भेटीसाठी आपण गेलं पाहिजे. आणि रखुमाईचा शोध सुद्धा घ्यायचा होता. माझी रुक्मिणी कुठे गेली, माझी रुक्मिणी कुठे गेली. भगवंत आईसाहेबांचा शोध घेत घेत, म्हणजे या 2 कथा आलेल्या आहेत बरं का. स्वतःच्या पत्नीचा शोध घ्यायला निघाले होते, थांबले कुठं? पुंडलिकरायांच्या जवळ. बरं, पुंडलिकराय आई वडिलांचे पाय दाबत होते. भगवान परमात्मा कुटीच्या बाहेर आले. पुंडलिका तुझी सेवा यशस्वी झाली. पुंडलिकाची आई वडिलांची सेवा तू केली, त्याची भेट म्हणून विश्वाचा मालक तुझ्या दारामध्ये आलेला आहे. पुंडलिका तुला दर्शन देण्यासाठी मी आलोय, माझ्याकडे बघ.
पुंडलिकानं सांगितलं, देवा तुला मी बोलवलं होतं का? आमंत्रण पत्रिका पाठवली होती का? तुला आमंत्रण आलं होतं का? माझं पुंडलिकानं बोलवलंय. अरे मी तुला बोलवलंच नाही तर तू इथं कशाला आला? अरे पुंडलिका हे काय बोलतो? योग याग जप तप साधना करून मी सहजासहजी कुणाच्या स्वप्नात सुद्धा जात नाही रे. कुणाच्या स्वप्नात सुद्धा, आपल्या स्वप्नात काय येतं? कुणाच्या स्वप्नात साप येतं, कुणाच्या कुणाच्या स्वप्नात भूत येतात. माझ्या तर स्वप्नात तीच येतं महाराज. काय मी कुठेतरी संकटात सापडते. स्वप्नात देव येत नाही महाराज आपल्याला, शक्यतो आठवतच नाही देव आपल्याला. अरे पुंडलिका मी सहजासहजी कुणाच्या स्वप्नात सुद्धा जात नाही ना. आज स्वतःहून तुझ्या दारात आलोय मी, तुझ्या दारात आलोय मी पुंडलिका. अरे माझ्याकडे बघ तरी एक नजर. माझे आई वडील जोपर्यंत झोपत नाहीत तोपर्यंत तसाच उभा राहा. पुंडलिकरायांची सेवा दिवसभरही चालू आहे, रात्रभरही चालू आहे. आई वडिलांचे पाय दाबतात. देवाला कंटाळा आला उभा राहायचा. अरे पुंडलिका माझे पाय दमले रे, पाय दमले रे देवा माझे. याच्यावरती तुकोबारायांनी एवढं सुंदर प्रमाणे सांगितलं, महाराज पुंडलिका तू निष्ठुर आहेस का रे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलाशी. तुकोबाराय पुंड्या म्हटले पुंडलिकरायला, का रे पुंड्या मातलासी, माजला का तू? आम्ही ज्याची भक्ती करतो त्याला उभं केलं का तू? हे तुकोबारायांचे उद्गार आहेत. वैकुंठाचा देव तुझ्या भेटीसाठी आला आणि तू त्याला दारात उभं केलं. पुंडलिका पटतं का तुला काही? पुंडलिकराय म्हटले आई वडिलांच्या सेवेमध्ये खंड पडणार नाही. भगवंताने एक माया रचली, एक विंचू पुंडलिकाच्या अशा शर्ट मध्ये घातला आणि त्या विंचवानं रात्रभर पुंडलिकाला दंश केला. काका मला सांगा, एक विंचू चावल्याच्या नंतर किती त्रास होतो? मला काही चावला नाही अजून, त्याच्यामुळे मला काही अनुभव नाही. ज्याला चावला त्याला विचारायचं. विंचू चावल्यावर महाराज आई आठवते हो. आई नाही, सगळे पूर्वजच आठवतात आपल्याला डायरेक्ट. एक विंचू चावल्याच्या नंतर एवढा त्रास होतो, परंतु विंचू पुंडलिकरायांच्या अशा वस्त्रामध्ये घातला. रात्रभर त्या विंचवानं पुंडलिकरायांचं शरीर असं हुळहुळू करून टाकलं. भुसभुशीत भरपूर असे चावा घेतला भगवंतानं त्या विंचवानं. देवाची माया होती, पण तरी सुद्धा आई वडिलांचे पायच सोडले नाही. पुंडलिका देवानं हात जोडावे महाराज पुंडलिका समोर. किती सेवा केली असेल हो, किती सेवा केली असेल. विटेवरच्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं हात जोडावा. पुंडलिका अरे मी तुझ्या दारात उभा आहे, एकदा माझ्याकडे बघन, मला जाऊ दे देवा. जोपर्यंत माझे आई वडील झोपत नाहीत तोपर्यंत तुला जायचं असेल तर तू जा, पण जोपर्यंत माझे आई वडील झोपत नाही, त्यांची सेवा होत नाही, तोपर्यंत मी काय तुझ्याकडे बघणार नाही बघणार. अरे मग मला बसायला खुर्ची तरी टाक, मला काहीतरी आसन तरी टाक. उभं राहून पाय गळून गेले रे माझे. कथा सगळ्यांना परिचित आहे. शेजारी असं जवळ जवळ बघितलं पुंडलिकरायांनी आणि एका हातानं अशी पाठीमागून वीट उचलली. जी वीट फेकली पुंडलिकरायांनी, जा त्या विटेवरती उभा राहा. पुंडलिकाचा एक शब्द पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं ऐकला. आई वडिलांची सेवा केली. 28 युगापासून भगवान परमात्मा फक्त पुंडलिकांच्या शब्दामुळे आज पंढरीला उभे आहेत. पंढरीनाथ भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय. पुंडलिके
परब्रह्म उभे ठेवले. अशीच मागच्या माग वीट फेकली देवा. जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत इथंच उभं राहायचं. आणि जो देव उभा राहिला युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. 28 युगापासून आपल्याला 4च युग सांगता येते. कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. 28 युगाचा तपास आपल्याच्यानं लागणार. आपल्याला 4च युग सांगता येतात. 28 युगापासून भगवान परमात्मा आई वडिलांची सेवा केली म्हणून विटेवरती उभे राहिले. पुंडलिकरायांचे वारकरी संप्रदायावरती प्रचंड उपकार आहेत. कारण मथुरेतला देव त्यांनी आपल्यासाठी पंढरपूरमध्ये उभा केला. न रखुमाई मातेला काळजी पडली, माझ्या मालकाला माझी काही चिंता आहेच की नाही. मी रुसून आले तर मला सापडायला सुद्धा आले नाही, शोधायला सुद्धा आले नाही. बरेचसे बायको जर वैतागली आणि बायको जर गेली ना माहेरी, बरेच जण म्हणते जाऊ दे बाबा कटकट गी, राही ना का 8-15 दिवस तिकडच. आपल्या इकडं असलंच आहे का? असंच आहे का? हा, आई साहेब भगवंताला शोधत शोधत भगवंताच्या जवळ आल्या. देवा काहीतरी वाटू द्या हो, एकुलती एक लाडाची पत्नी आहे, तुम्ही माझ्या शोधीला आले नाही. रखुमाई मला माफ कर, परंतु भक्ताचा शब्द आहे, मला इथं उभं केलंय. पण देवा तुमच्याशिवाय मी अपूर्ण आहे. कारण भगवंत हे अर्धनारेश्वर आहेत आणि शास्त्र असं सांगतं एका विवाहित पुरुषाचं डावं अंग हे स्त्रीच्या मालकीचं असतं. तुमच्या पतिराजांच्या अर्ध्या शरीरावरती तुमचा अधिकार असतो. आपल्या पतीच्या अर्ध्या शरीरावरती, पूर्ण अंगानं नाही परंतु अर्ध्या अंगावरती आपला अधिकार असतो. आणि म्हणून पत्नीला अर्धांगिनी म्हटलं गेलं. एक सांग का, म्हणून आपल्या पत्नीला अर्धच सांगत जायचं. तिला पूर्णांगिनी म्हणलंय का? पूर्ण गोष्ट तिला कधी सांगायची नाही. स्वतःच्या बहिणीला 1,500ची साडी घ्यायची आणि हिला म्हणायचं 500चीच घेतली. पण ही बिलय चॅप्टर महाराज, हे घ्या 500 ना, असली दुसरे आणा. लागला 800 रुपयाला चंदन. ही फार चतुर महाराज. स्त्रीचं डावं अंग पुरुषाचं हे स्त्रीच्या मालकीचं असतं असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. अर्धीच गोष्ट सांगायची, त्यानं घरात वाद होत नाही, बाकी काय. आपल्या भावाला गपचूप पैसे द्यायचे, नीला काही सांगायचंच नाही. हिच्या तोंडात देखत म्हणायचं तुझंच खरंय, तू होती म्हणून माझा संसार टिकला, तू नसती तर माझं काय झालं असतं, तुझंच खरं आहे असं म्हणायचं. तुम्ही म्हणाल ताई तुम्हाला अनुभव नाही तरी सांगता. आपलं काय अजून झालं नाही, होईन तेव्हा सांगेन, पण आता तुमचंच बघायचं, तुम्हालाच सांगायचं. आई रखुमाई माता म्हटल्या देवा जिथं तुम्ही नाही तिथं मी सुद्धा नाही थांबू शकणार. मला काही करा पण सांगितलं तू जिथं उभी आहे तिथंच उभी राहा. म्हणून भगवान परमात्म्याच्या बाजूला आई साहेब जवळ नाहीत. जिथून हाक मारली तिथंच आई रखुमाई माता उभ्या राहिल्या. आणि पंढरी तीर्थक्षेत्राचं जे महिमान आहे ते आत्तापर्यंत आहे तसंच आहे. आयुष्यातलं सगळं संपलं असं ज्यावेळी वाटेल त्यावेळी भूवैकुंठ पंढरी तीर्थक्षेत्र म्हणजे स्वर्ग आहे. त्या स्वर्गामध्ये तुम्ही एकदा जा मायबाप, एकदा जा. स्वतःचं दुःख तुम्ही पंढरीश पांडुरंग परमात्म्याला सांगा, भगवान परमात्मा तुमचं विघ्नहरण करतील. पण एवढे उपकार कुणाचे? पुंडलिकरायांचे. जय हो.
एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका छान वाटलं नाही का? आपल्या सर्वांचं माहेर दरवर्षी आषाढीला न विसरता आम्ही भगवंताच्या भेटीला जातो महाराज. काही काही जण प्रश्न विचारतात, ताई ज्यांना पाय असतील ते चालत चालत जातील हो पंढरीला, ज्यांना हात पाय नाही त्यांनी काय करावं? काकड्यामध्ये सुंदर प्रमाण आलं बघा, आंधळ्या पांगळ्याचं प्रकरण. जासी नाही पंख पाय त्याने करावे ते काय, शुद्ध भाव टिकूनिया पंढरपुरासी जाय. जासी नाही पंख पाय त्याने करावे ते काय, शुद्ध भाव टिकूनिया पंढरपुरासी जाय. इच्छिले ते फळ देतो, इच्छिले ते फळ देतो, यासी नवलाई काय, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. ज्यासी नाही पंख पाय त्याने करावे ते काय, शुद्ध अंतकरण धरून एकदा पंढरीला जावं आणि तिथे गेल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान करावं. जगातले सगळे तीर्थ, आपण काशीला जातो, गयेला जातो, भरपूर तीर्थला जातो का, तर तिथं आमची पापं धुतली जातात. पण जगातले सगळे तीर्थ आषाढी एकादशीच्या दिवशी बरोबर 12 वाजता चंद्रभागेमध्ये स्नान करायला येतात. जगातले सगळे तीर्थ, सगळे. आपलं पाप तिथं धुतलं जातं, पण जगातल्या सगळ्या तीर्थांचं पाप हरण करण्याची ताकद चंद्रभागेमध्ये आहे. एवढी चंद्रभागा श्रेष्ठ आहे. पर स्नान नाही करता आला हरकत नाही, फक्त डोळ्यानं बघा. चंद्रभागा डोळा देखली, या बा. चंद्रभागा डोळा देखली, अवघीची तीर्थे घडली कवेरा, अवघीची तीर्थे घडली कवेरा, अवघीची तीर्थे घडली कवेरा, अवघीची तीर्थे घडली कवेरा. चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, देखलिया. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागेचं फक्त
फक्त डोळ्यानं दर्शन जरी झालं तर सगळ्या तीर्थांचं दर्शन आम्हाला होतं. ही ताकद चंद्रभागेची आहे. वाळवंटामध्ये सकल संत मांदियाळीनं भगवान परमात्म्याच्या नावाचा टाहो फोडावा, भगवान परमात्म्याच्या नामाचा गजर करावा आणि भगवान परमात्मा वाळवंटामध्ये संत महात्म्यांच्या संगतीमध्ये यावे आणि स्वतःचा पितांबर गळालेला हे चरित्र आपल्याला सगळ्यांना बघायचं आहे. भगवंताचा पितांबर कधी गळाला, कुणाच्या कीर्तनामध्ये गळाला, हे संत चरित्रच असं आहे महाराज. किती ऐकावं, कानाला गोड 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 वाटतं. याच्यामध्ये आमच्या आयुष्याचं सार आहे, याच्यामध्ये आमच्या आयुष्याचं कल्याण आहे, आमच्या आयुष्याचं हित संत चरित्रामध्ये आहे. संत चरित्र आम्ही ऐकावं आणि त्यांच्या मार्गानं चालावं. तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. परमार्थ कसा करावा, संसार करता करता सुद्धा भगवान परमात्म्याची भक्ती करता येते. संसारामध्ये राहून सुद्धा भगवंताचं नाव घेता येतं आणि परब्रह्माच्या गतीमध्ये विलीन होता येतं. हे संत महात्म्यांनी आपल्याला दाखवून दिलं महाराज. पण आम्ही संसाराच्या इतके अधीन गेलो. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये सुंदर वर्णन करतात. आम्ही जन्माला आलो आणि नको त्या विषयामध्ये रंगून गेलो. आम्हाला परमार्थ कळत नाही, आमचे इंद्रिय आमच्या ताब्यात नाही. या विषया वाचुनी काही आणि सर्वथा रम्य नाही. आईसा स्वभावची पाहे इंद्रियांचा. आमच्या इंद्रियाचा स्वभाव असा झाला व्यसन आणि फॅशनच्या नादामध्ये आम्ही एवढे गुरफटून गेलो. आम्हाला संत ग्रंथ पंत यातली एकही गोष्ट कळत नाही. पण वाम मार्गाचा रस्ता चुकवून सद्मार्गाला घेऊन जाणारे संत आहेत आणि त्या संत महात्म्यांचं एका संतांचं चरित्र आज आपण पहिल्या दिवशी माझ्या वाणीनं जमेल तसं बघण्याचा प्रयत्न केला. पुंडलिकरायांच्या चरित्राचं जर उच्चारण केलं तर सकल संत मांदियाळीमध्ये सगळ्यात छोटं चरित्र पण आकारानं विशाल पुंडलिकरायांचं चरित्र आहे. कथा थोड्याच आहेत परंतु या कथेतून महत्त्वाचा बोध आम्हाला भेटतो. माणसानं बायकोच्या आहारी जावं पण त्याला हे लिमिट असावं. हे पुंडलिकरायांचं चरित्र आम्हाला दाखवून देतं. आयुष्यामध्ये आई वडिलांना तुम्ही श्राप जरी दिला तरी ते तुम्हाला आशीर्वाद देतील. हे पुंडलिकरायांचं चरित्र. देव कोणासाठी आले महाराज?